श्री स्वामी समर्थ. स्वामी विचार समाधान. स्वामी समर्थ महाराजांचे समाधानावरील विचार. ज्याच्या मनात समाधान आहे त्याचं आयुष्य सतत प्रसन्नतेनं फुलतं. ज्या व्यक्तीच्या मनात समाधान आहे, म्हणजे जो व्यक्ती समाधानी आहे, त्याचं आयुष्य समाधानानं, प्रसन्नतेनं, आनंदानं फुलतं. ज्या व्यक्तीच्या मनात समाधान आहे तो मनुष्य सतत आनंदी राहतो, आणि जो व्यक्ती आनंदी राहतो त्याचं आयुष्य देखील आनंदी, प्रसन्न आणि सुखमय होतं. समाधान म्हणजे कमी मिळालं म्हणून शांत बसणं नव्हे, जे मिळालं आहे त्यात आनंद पाहण्याचे सामर्थ्य. समाधान याचा अर्थ असा होत नाही आपल्याला कमी मिळालं म्हणून शांत बसणे, तर त्याचा अर्थ असा होतो जे मिळालं आहे त्यामध्ये आनंद मानणे, आहे त्या गोष्टीत संतुष्ट होणे, म्हणजे अपेक्षा न करणे. मिळालेल्या गोष्टीत आनंद मानून घेणे म्हणजे समाधान होय. अपेक्षा नाही ठेवली की माणूस सुखी आणि समाधानी होतो. समाधानी माणूस आपलं आयुष्य आनंदात घालवतो. आकांक्षा नियंत्रणात ठेवा, कारण अनियंत्रित इच्छा माणसाला असंख्य दुःख देतात. प्रत्येक व्यक्तीला इच्छा असतात, त्या पूर्ण करण्यासाठी तो सतत धडपड करीत असतो. पण इच्छा देखील अशा असाव्यात ज्या आपण पूर्ण करू शकू. ज्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत अशा अपेक्षा ठेवणं म्हणजे माणसाने स्वतःला दुःख देण्यासारखे आहे. प्रमाणाच्या बाहेर अपेक्षा, प्रमाणाच्या बाहेर इच्छा, साध्य न होणाऱ्या अपेक्षा ठेवल्या की माणूस दुःखी होतो, त्याला त्रास होतो आणि तो समाधानी राहू शकत नाही. समाधान हा मनाचा खरा धनसंचय आहे. तो नष्ट होत नाही, ना कुणी चोरू शकतो. समाधान हाच खरा धनसंचय आहे. समाधान हीच खरी मनाची संपत्ती आहे. म्हणजे जो व्यक्ती समाधानी आहे तो व्यक्ती खरा श्रीमंत. त्याचं समाधान नष्ट होत नाही आणि कोणी चोरूही शकत नाही. जो व्यक्ती समाधानी असतो तो आपलं आयुष्य आनंदात आणि सुखात घालवू शकतो. परंतु जो व्यक्ती असमाधानी असतो तो सतत दुःखी, त्रासलेला, कष्टी असाच दिसतो. त्यामुळे समाधानी बना हीच आपली खरी संपत्ती आहे. जे आपल्या कर्मावर श्रद्धा ठेवतात त्यांना समाधान सहज प्राप्त होतं. म्हणजे आपली वर्तणूक, आपले कर्म चांगले असेल तर समाधान अगदी सहज प्राप्त होतं. जो व्यक्ती आपल्या कर्मावर श्रद्धा ठेवून कर्म करत राहतो, फळाची अपेक्षा करत नाही, तो व्यक्ती सुखी आणि समाधानी होतो. सुखी समाधानी व्यक्ती म्हणजे त्याच्या अपेक्षा अतिशय कमी असतात किंवा त्या पूर्ण होतील अशाच असतात. अवास्तव अपेक्षा माणसाला दुःख देऊन जातात. म्हणून माणसाने नेहमी अपेक्षा कमी ठेवाव्या आणि आपलं आयुष्य सुखा समाधानात घालवावं. अतृप्त मनाने माणूस जग जिंकू शकतो, पण स्वतःचं सुख मात्र हरवतो. जो व्यक्ती मनाने अतृप्त असतो तो जग जिंकायची ही तयारी ठेवू शकतो किंवा तो जगही जिंकू शकतो, पण स्वतःचं सुख मात्र हरवतो. आपलं सुख कशात आहे हे माणसाने ओळखायला हवं. ज्या व्यक्तीच्या अपेक्षा कमी असतात तो व्यक्ती चटकन समाधानी होतो आणि असा व्यक्ती सुखी जीवन जगतो. परंतु ज्या व्यक्तीच्या अपेक्षा, इच्छा खूप मोठ्या आहेत, असा व्यक्ती जग जिंकू शकेल, म्हणजे त्याला हवं ते मिळवू शकेल, परंतु तो स्वतःचं सुख मात्र हरवून बसेल. त्याला सुखी समाधानी जीवन जगता येणार नाही, कारण तो सतत आपल्या इच्छा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी धडपड करीत राहील आणि सतत स्वतःला त्रास करून घेत राहील. त्यामुळे तो समाधानी राहू शकत नाही. या उलट ज्या व्यक्तीच्या अपेक्षा कमी, ज्या व्यक्तीच्या इच्छा कमी, तो व्यक्ती समाधानी राहू शकतो.
समाधानी व्यक्ती आपलं जीवन आनंदात जगू शकतो. म्हणून समाधानी व्हा. समाधान म्हणजे परिस्थिती बदलण्याऐवजी दृष्टिकोन बदलण्याची शक्ती. आपण कोणत्या गोष्टीत समाधान मानतो हे परिस्थितीवर अवलंबून नसते, तर ते आपल्या मनाच्या स्थितीवर किंवा दृष्टिकोनावर अवलंबून असते. मोठ्या इमारतीमध्ये राहणारा व्यक्ती देखील असमाधानी असू शकतो आणि लहान झोपडीत राहणारा मनुष्य समाधानी असू शकतो. त्यामुळे परिस्थिती बदलण्याऐवजी दृष्टिकोन बदला, म्हणजे समाधान मिळेल. समाधान ही अशी शक्ती आहे जी परिस्थिती बदलण्याऐवजी दृष्टिकोन बदलते. जो व्यक्ती आपला दृष्टिकोन बदलतो तो व्यक्ती समाधानी राहतो. ज्याला समाधानी राहता आलं त्याला शांती आणि शक्ती दोन्ही साथ देतात. जो व्यक्ती समाधानी असतो त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात शांती आणि शक्ती लाभते. तो व्यक्ती आपलं जीवन शांतपणे जगू शकतो आणि जीवनाच्या प्रवासात त्याला हव्या त्या ठिकाणी शक्ती मिळत जाते. म्हणजे संकटाशी लढताना तो डगमगत नाही, त्याला शक्ती मिळते आणि तो व्यक्ती समाधानी राहून आपलं जीवन सुखमय करू शकतो. तृप्ती नसल्यास संपत्तीही व्यर्थ, तृप्ती असल्यास साधेपणाही समृद्ध वाटतो. जो व्यक्ती तृप्त असतो म्हणजे त्याच्या मनाच्या कोणत्याही आशा अपेक्षा नसतात, तो व्यक्ती तृप्त होतो आणि तृप्त व्यक्ती समाधानी असतो. परंतु ज्या माणसाच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होत नाहीत, तो व्यक्ती असमाधानी राहतो. जो व्यक्ती मनाने तृप्त नाही तो व्यक्ती समाधानी राहू शकत नाही. म्हणजे त्याच्याकडे असणारी संपत्तीही त्याला व्यर्थ वाटू लागते. याउलट समाधानी मनुष्य गरीब जरी असला तरी तो आनंदी राहतो, त्याला सर्व मिळाल्यासारखं वाटतं. समाधानात राहणारा माणूस कुठल्याही संकटात हलत नाही, तो आतून मजबूत असतो. जो व्यक्ती समाधानी असतो त्याच्यावर कितीही मोठी संकट आली तरी तो घाबरत नाही. तो मनातून खूप धीट असतो, तो मनातून खूप धाडसी असतो, तो मनातून खूप मजबूत असतो. तो कोणत्याही संकटाला सहज पार करू शकतो असा आत्मविश्वास त्याच्याकडे असतो. त्यामुळे संकटात देखील समाधानी माणूस हा स्थिर राहतो आणि येणाऱ्या संकटाला लीलया पार करून जातो. म्हणून समाधानी राहा. आपणावर येणारी संकटे आपोआप दूर होतील. श्री स्वामी समर्थ.